कथा SP न्यूज समोर मांडल्या. अंबाम्मा राठोड. आम्ही पुण्यात कामाला होतो. म्हणजे आम्ही काही दिवस पुण्यामध्ये काम करून गावाला जात होतो, मुलाबाळांना सांभाळत होतो. थोडे दिवस इकडं 2 महिना पुण्यात तर 4-5 महिना खेडेगावात असं काम करणारं खेडेगावातले लोक होत आम्ही. पण सरकारने असं जाणं येण्याची बंदी केली. त्यामुळं ना आम्ही कसं जायचं, आमचे पोरांनी हॉस्टेलमध्ये शाळेत होतं, त्यांना पण सुट्टी झाली आहे. पण आता आम्ही इकडं राहिलो तर आमचं पोराबाळांचं लय मदत होईल, आमच्या सासू सासऱ्यांना पण ही होईल, त्यांचं पोरांना सांभाळायला होत नाही. म्हणून आम्ही जायचा प्रयत्न केलं. काही किलोमीटरवरून आम्ही चालत आलो. कुणी मदत केलं, कुणी नाही केलं, तरी आम्ही चालत आलो. इथं पंढरापूर गावामध्ये आम्हाला पोलिसांनी धरून अडवले. आम्ही 2 दिवस झालं इथं आहे. आमची तपासणी झालं नाही. आम्हाला कसं बी करून गावाला पाठव. आमचं गाव पडपडून आहे, तपासणी करणार आहे. आम्ही तिकडे जाऊन तपासणी करू शकते. इथं करायचं असलं तर आम्हाला चेक करून आम्हाला सोडून द्यायचं. आज आमचं लय हाल चालले आहेत. आम्ही इथे राहू शकणार नाही. हा हे आम्हाला सगळे जेवायला वगैरे द्यायला लागले. आम्ही नाही खायचं नको. आता आम्हाला आमचं गावाला पाठवून द्यायचं. कालपासून देतात पण आम्ही खात नाही जायचं साठी. आमचं लेकराबाचं आम्हाला लय डोक्यात टेन्शन बसलेलं आहे. आमच्या लेकराबाचं लय त्रास व्हायला लागले. तिकडं त्या हॉस्टेलमधून सुट्टी दिलेले आहे. त्यांचं हाल लय बघा आहे. तिला कोणी करून देत नाही. तिकडं आमचं कोणीच नाही नातेवाली. तिकडं आम्ही रोडवर चालत जाय. आम्ही काही खुनी नाही, आम्ही काही कारण केलेलं नाही. आम्ही फक्त विनंती करतो की आमच्या घरी आम्हाला पाठवून द्यायचं. शंकराप्पा पवार नदीचा तांडा तालुका लिंगसूर जिल्हा रायचूर. आम्ही पुण्यात कामाला गेलो होता. तिथं पाऊस पडला. आमच्या बारके झोपडी होती. झोपडे सगळे ते काय झालं, पाणीने वाहून गेलं. डास भरपूर सुरू झाले. त्याच्यामुळे तिथनं एक बारकी गाडी केलं. तिथं जिजेरी पण आलं. जिजेरीपासून गाडीवाला सोडून गेला. तिथून जिजेरीपासून पंढरापूर चालत आलं ते काय झालं, इथं आले. आम्ही साहेबांनी अडवले. आम्हाला म्हटलं गाडी करतो तुम्हाला जायला बिजापूरपर्यंत गाडी करतो, तुम्ही खायची सोयी करतो म्हणलं. पण इथं आलं. इथं म्हटलं 2 गाडी तुमच्या दुसरी गाडी बदलून देतो म्हटलं. गाडी आम्हाला काय बदलून दिलं नाही. इथं आले की मग म्हणतं आतमध्ये चला तुम्हाला उद्या सोडतो म्हणलं. उद्या काय आम्हाला सोडलं नाही, काय नाही. बारीक लेकरं आहे आमचं. आम्हाला गावाला जायचं चालत आम्ही. आम्हाला असं अडवले. कुठं अडवलं? इथं पुढे एक मोठी ढाबा नाही का, चालत चाललं होतं? चालत होतं. किती लोक आहेत? आम्ही 47 लोक. कुठलं गाव? जिल्हा रायचूर तालुका लिंगसूर. जिल्हा रायचूर. मेजिकडा तांडा आमचं. तांडा. तांडा. मग तुमची मागणी काय आहे? मागणी आम्हाला चालत जातो आम्ही. आम्हाला गावात कर्नाटककडून जायचं. आम्हाला गावाकडे जायचंय. गावाकडे जायचं. इथून किती लांब आहे अंतर? इथून 200 250. आम्हाला एकाने गाडी करून द्या, आम्ही जातो आमच्या गावाला. आता पुण्यावरून आम्ही आले लेकरासाठी गावाकडून जायचं म्हणून. आम्हाला आम्ही आज सोडते म्हणून आणले, पण आता पण सोडलं नाही. गाडी करून देते, तुमची मोठी गाडी बसून देते म्हणून मला इथं आणून ठेवले. आता आमचं लेकरा गावाकडे घडा लागले. त्यांचं कोणीच नाही तिथं. आमचं लेकरा सोय करणार आहे. आम्हाला गावाला आता सोडायचे, गावाला पाठवायचे. काय करून मला गावाला पाठवून दे. तुम्ही तर बघायला लागले किती त्रास करायला लागले लेकरांनी. कुणी देत नाही जेवायला लेकराला. आम्ही तर तुम्ही कसं आम्हाला सवय करायला लागली. आमच्या लेकराला कुणी सवय करणार नाही. आमचं लेकर लेकराला लागले. आम्हाला इथे ठेवायचं, आमचं लेकरा इथं आणायचं. नाहीतर आम्हाला आमच्या लेकरापाशी पोचायचं. एवढं नाही. लहान लेकराचं परसू ते कुणी देणार? 1 दिवस 2 दिवस, दुसरा दिवस कोण देणार आहे? इथं तर तुम्ही आम्हाला सवय करायला लागली. आमच्या लेकराला कुणी सवय करणार आहे? पंढरपूरमधील मिसळप्रेमींसाठी खुशखबर, कारण पंढरपूरमध्ये सुरू झालाय पुण्यातील सुप्रसिद्ध कृष्णा मिसळ कट्टा. आमच्याकडे पुण्याची झणझणीत स्पेशल मिसळ, तसेच दही मिसळ, दावणगिरी डोसा, स्पंज डोसा, स्पेशल पुरी भाजी, जम्बो वडापाव, स्पेशल मठ्ठा मिळेल. कृष्णा मिसळ कट्ट्याची स्पेशल मस्तानी 99 रुपयात अनलिमिटेड. आमचा पत्ता कृष्णा मिसळ कट्टा, पंढरपूर पुणे रोड, मोंडे बुलेट शोरूम शेजारी, इसबावी, पंढरपूर.